नमस्कार. इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनल आणि अक्षय कुलकर्णी अमृत कुलकर्णी फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी अमृत दीपक कुलकर्णी स्वागत करतो. पहा, सरदार सीडचं आपण दोडका लावणार आहोत. सरदार सीडचा शिराचा दोडका ह्या पहा, ह्या अशा क्वालिटीचा ह्या पहा. याचं पुसा नसदार ही याची जात आहे. पुसा नसदार नावाची. 1/3/23ला ही टेस्ट झाली. 1 ऑगस्ट 24पर्यंत त्याचं व्हॅलिडिटी आहे आणि 18 जानेवारी 24ला पॅकेट झाली. तर पाहू शकता. चला आपण आता हे पाऊच पुढे आपण याची लागवड करूया. पावसाळ्यासाठी खास हंगामासाठी तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, विशेष करून मराठवाडा, हरियाणा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, यूपी, ओडिशा, बिहार, वेस्ट बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थान याच्यासाठी याची विशेष लागवड आहे. महाराष्ट्रासाठी देखील आहे, विशेष करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. तर आपण याची लागवड करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून आम्हाला सहकार्य करा, सबस्क्राईब करा. चला पहा, हे पाकिट आम्ही जालन्याहून आणले होते. 6 तारखेला मी जालन्याला गेलो होतो. आज आहे 5/6/2024. 6 तारखेला खुलताबादला गेलो होतो. 11 तारखेला आलो मी. 11-12 तारखेला. 13 तारखेला मतदान होतं लोकसभेचं. खुलताबाद औरंगाबाद लोकसभेचं. तर 11 तारखेला मी आल्यानंतर येताना मी जालन्याहून ह्या पुढे आणल्या होत्या. चला पाहूया आता हे पॅक फोडल्याने याच्यात पुढे कशा आहेत पाहूया आपण. एका कडीने पॅक फोडूया हे आपण. तुम्हाला बी दाखवतो मी हातावर घेऊन. त्याला थायरमला आलेलं असतं. पायझॉन पोझोन विषारी द्रव्य असतं ते. ह्या पाहिजे असं बी आहे पा. कॅमेरा झूम करून दाखवा. हे असं. तर आपण हे आता किती बी पाडले आहेत हातावर आपल्या पहा तुम्ही प्रेक्षकांनी. 5 आणि 3 8. तर 8 लावी जाऊन 8 अंक हा चुकीचा आहे शेतीच्या दृष्टीने. थोडे जास्त घेतले बी आपण. ते आपण आता लावणार आहोत. खाली बस. आता खाली बस. साधारणपणे हे 3 इकडे दाखव खाली रे. 6 आणि 3 9 10 बिया लावणार आहोत. 2 बिया आपण ठेवून देणार आहोत. 12 आणि 8 हा अंक शेतीच्या दृष्टीने वाईट आहे. त्याच्यामुळे 12 आणि 8 आपण घेतले नाही. 10 घेतले. त्यापैकी 3 हे 3 6 हे 3 9 आणि हे 1 10. आता इथं आपण याचे टोकन लागणार. कारण खाली बस. खाली ठेवू इथे टोकन लागवडीने आपण लावणार दोडका. अशी थोडी हलकी माती टाकायची. जास्त जड माती टाकली की बी उगवायला. 2-3 दिवसापूर्वी पाऊस झाला होता धामणगाव इथे मान्सून पूर्व. आज देखील आभाळ आहे. तुम्ही आभाळ दाखवू शकता. वर दाखवा कॅमेरा. या कडीला आभाळ दिसतंय. मी खून करतो त्या कडीला दाखवा. इकडे दाखवा कॅमेरा थोडा. माझ्याकडे हे असं पटकाला आभाळ आहे बा. हे बा हे पांढरे धड. 2 बिया लावल्या आपण इथे. आपण 3री बी लावूया आणि इथे 4थी लावूया. तसे जिकडे देखील आपण 4 लावणार. इथे 1 लावली. इकडे दाखव ना. आपण इथे 1 लावली. 2 इथे 1 लावणार आहोत. 3 इथे 4 अशा प्रकारे 8 लावल्या बिया. 2 बिया आपण इथे वाफे केले. या वाफेच्या हे वांग्याच्या कडे इथे 1 आणि इथे 1. अशा प्रकारे आपण हे दोडका लागवड केलेली. आता याचं वैशिष्ट्य दोडक्याचे पाहायचं आपल्याला. खालीच बस. पहा, याचं लांबी ही 1.5 ते 2 फूट आहे. पुन्हा याची जी हे आहे खाली बसणं. याची जी क्वालिटी म्हणजे याचं जे दोडक्याचं दिसणं आहे ह्या दोडका 1 ते 1.5 फूट
होऊ शकतो, म्हणजे 1 ते 1.5 नाही, साधारणपणे अर्धा फूट ते 1 फूट इतका वाढू शकतो. हे आपण पाहू शकता, हे पहा इतका वाढू शकतो हा दोडका. तसंच याचं जर्मिनेशन हे पहा, मिनिमम जेनेटिक प्युरिटी मिनिमम याची 98%, मॉइश्चर आहे 60%, जर्मिनेशन आहे मिनिमम 60% आणि फिजिकल प्युरिटी 98% मिनिमम. असं ह्याचं आहे. पुसा नसबहार असं याचं क्वालिटी. आणि सीझन याचं खरीप आहे, सीझन याचं रब्बी आहे, आणि सीझन हिवाळा देखील आहे. म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर उन्हाळ्यात मार्चपर्यंत लावू शकतो. एप्रिल मे मध्ये देखील आपण लागवड थोडीफार प्रमाणात करू शकतो. मात्र जास्तीचे जे महिने आहेत मे आणि एप्रिल हे जर वगळले, म्हणजे त्या महिन्यात आपण लावू शकतो असं मी म्हटलो, पण त्या महिन्यात न लावता तुम्ही जर जून जुलैमध्ये जर हे वाण लावलं तर ते वाण येऊ शकतं. त्याचप्रमाणे मी आणखी देखील पुढे आणलेले आहेत दुसऱ्या, पण त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तुम्हाला. पहा, या पुढे आणलेले आहेत. पण ही जिंदाल सिल्कची गेल्या वर्षी आणली होती आपण. गिलकाय आपण गेल्या वर्षी भेंडी आणि गावार आणली होती जिंदाल सिल्कची. पहा, हे पहा शूटिंग चालू आहे का. तर ही देखील आणलेली आपण ही पुढच्या व्हिडिओमध्ये. तसंच सरदार सिल्कचंच, ह्याच सरदार सिल्कचं आपण काढलं आणलेलं आहे. पहा, हे पहा हे. आणि तसंच अवतार सीड व्हेजिटेबल कलमी कोवंडर S101 हे देखील आणलेलं आहे आपण, म्हणजे एक धना अवतार सीडचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, आम्हाला सहकार्य करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.